जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आय टी सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण डेटा कम्युनिकेशन अँड कम्प्युटर नेटवर्क 22/414 या सब्जेक्टचे युनिट वाईज IMP आपण बघत होतो. फर्स्ट युनिटचे IMP जे आहे ते या चॅनलवरती मी टाकलेले आहेत. आज आपण युनिट 2 जे आहे आपलं त्या युनिट 2चे IMP आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपण हे व्हिडिओ जे आहे ते जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या सर्व मित्रांना हे जे IMP क्वेश्चन्स आहेत हे MSBT समर 2024 एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि त्या सर्वांना त्याचा फायदा होईल. तर युनिट 2 जे आहे ते आपलं ट्रान्समिशन मीडिया आणि स्विचिंग. तर हे जे युनिट आहे यामध्ये आपण आता पण जे एक्झाम झालेले आहेत तर त्या एक्झामनुसार त्याचे जे IMP क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर हा जो युनिट आहे ॲज पर MSBT करिक्युलम 16 मार्क्ससाठी हा जो युनिट आहे हा विचारला जातो. त्यामध्ये समर 23चा जर आपण विचार केला एक्झामचा, तर हा जो युनिट आहे हा ऑप्शन्स आहेत 24 मार्क्ससाठी याच्यामध्ये क्वेश्चन विचारले होते. त्यामध्ये 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन होता, स्टेट एनी 2 टाइप्स ऑफ अनगाइडेड मीडिया. जे काही कम्युनिकेशन मीडिया आहे त्याचे टाइप आहे गाइडेड मीडिया आणि अनगाइडेड मीडिया. तर अनगाइडेड मीडियामध्ये जे आहे आपण बघितलेलं आहे की वायरलेस मीडिया आपण त्याच्यामध्ये यूज करतो. वायर्ड मीडिया आणि वायरलेस मीडिया. तर वायरलेस मीडियामध्ये कोणते 2 टाइप तुम्हाला या ठिकाणी स्टेट करायचे. त्यानंतर डिस्क्राइब द प्रोपोगेशन मोड इन ऑप्टिक फायबर केबल. तर ऑप्टिक फायबर केबलमध्ये जे प्रोपोगेशन मोड्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. 4 मार्क्ससाठी हा जो आहे हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला डायग्राम आणि एक्सप्लेनेशन असे मार्क्सचे डिवायडेशन आहे. त्यानंतर डिस्क्राइब द सॅटेलाइट कम्युनिकेशन विथ नीट डायग्राम. पुन्हा सॅटेलाइट कम्युनिकेशन जे आहे सॅटेलाइट कम्युनिकेशनवरती हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम आहे, डायग्रामसाठी याच्यामध्ये मार्क आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे डिफरन्स वरती क्वेश्चन आहे. FDM आणि TDM याच्या फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मॉड्युलेशन आणि टाइम डिव्हिजन मॉड्युलेशन हे जे आहे याच्यावरती आहे. एनी 4 पॉईंट्स तुम्हाला राईट करायचे आहे. प्रत्येक पॉईंटसाठी 1 मार्क्स असा 4 मार्क्स हा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे डिस्क्राइब द प्रिन्सिपल ऑफ पॅकेट स्विचिंग टेक्निक्स विथ नीट डायग्राम. पॅकेट स्विचिंग जे आहे स्विचिंग टेक्निक्समध्ये, तर पॅकेट स्विचिंग तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याची डायग्राम जी आहे ती डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. त्यानंतर राईट अ स्टेप टू प्रिपेअर क्रॉसओव्हर अँड स्टेट केबल युजिंग अ ट्विस्टेड पेअर केबल. आता हा जो क्वेश्चन आहे हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन आहे. हे जे आपण प्रॅक्टिकलमध्ये याच्यावरती आपण जे नॉलेज घेतलेलं आहे त्यावरती हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्रॉसओव्हर केबल आणि स्ट्रेटनिंग केबल ह्या जे 2 टाईपचे केबल आहे हा ट्विस्टेड पेअर केबल वापरून तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल याचे जे आहे तुम्हाला स्टेप राईट करायचे आहे. तर ऍप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन आहे, तुम्हाला प्रॅक्टिकलवरती डिपेंडेंट हा क्वेश्चन आहे. त्यानंतर विंटर 23 एक्झामचं जर बघितलं पुन्हा 24 मार्क्ससाठी याच्यामध्ये ह्या युनिटवरती क्वेश्चन विचारले होते. तर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची होती कोआक्सियल केबलची, तर त्यासाठी 2 मार्क होते. पुन्हा ट्विस्टेड पेअर केबलची डायग्राम आणि त्याचे टाइप्स तुम्हाला राईट करायचे होते आणि डायग्राम पण ड्रॉ करायची होती. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. त्यानंतर एक्सप्लेन सॅटेलाइट कम्युनिकेशन. पुन्हा याच्यामध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशनवरती क्वेश्चन आहे, डायग्राम पण ड्रॉ करायचे. त्यानंतर सर्किट स्विचिंग, पॅकेट स्विचिंग याचं जे आहे डिफरन्स तुम्हाला काही पॉईंट्स दिले, त्या पॉईंटवरती याला डिफरन्शिएट करायचं होतं. 4 पॉईंट्स आहेत, 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर मल्टिप्लेक्सिंग टेक्निक जी आहे ती मल्टिप्लेक्सिंग टेक्निक तुम्हाला डिस्क्राईब करायची आहे आणि 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ड्रॉ अँड एक्सप्लेन फायबर ऑप्टिक केबल. फायबर ऑप्टिक ड्रॉ करून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 6 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. असे 2 मार्क्स, 4 मार्क्स आणि 6 मार्क्सचं डिवायडेशन तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे. त्यानंतर समर 22चा जर विचार केला तर पुन्हा 24 मार्क्ससाठी हा युनिट आपल्याला विचारला होता. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला मल्टिप्लेक्सिंगचे ज्या टेक्निक्स आहेत ते लिस्ट करण्यासाठी होत्या. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. त्यानंतर 4 मार्क्सचे जर आपण क्वेश्चन याच्यामध्ये बघितले तर ट्विस्टेड पेअरची डायग्राम ड्रॉ करून त्याचे टाइप्स आपल्याला राईट करायचे आहेत. डायग्रामसाठी मार्क्स असतात. डिस्क्राइब द लाईन ऑफ स्लाइड ट्रान्समिशन. त्यानंतर पॅकेट स्विचिंग अँड सर्किट स्विचिंग याच्यामधला डिफरन्स आहे. यांनी 4 पॉईंट तुम्ही राईट करू शकता. सॅटेलाइट कम्युनिकेशन वरती पुन्हा 4 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये पण डायग्राम आहे. त्यानंतर पुन्हा मल्टिप्लेक्सिंग टेक्निक तुम्हाला एक्सप्लेन करायचे. म्हणजे जर आपण बघितलं तर काही जे पॉईंट्स आहेत जसं मल्टिप्लेक्सिंग टेक्निक असेल, सॅटेलाइट कम्युनिकेशन असेल, स्विचिंग असेल, तर हे जे पॉईंट्स आहेत हे पुन्हा पुन्हा याच्यामध्ये रिपीट आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर विंटर 22 पुन्हा 24 मार्क्ससाठी विचारलेलं होतं. त्याच्यामध्ये कम्पेअर गाइडेड अँड अनगाइडेड ट्रान्समिशन मीडिया 2 मार्क्ससाठी होतं. एनी 2 पॉईंट्स यू कॅन राईट हिअर. देन डिफाईन मल्टिप्लेक्सिंग अँड कम्पेअर FDM अँड TDM 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे तुम्हाला हा. तुम्हाला मल्टिप्लेक्सिंगला डिफाईन करायचं आहे आणि FDM अँड TDM मधला डिफरन्स तुम्हाला राईट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला तर त्यामध्ये स्टेट द फिजिकल अँड ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्विस्टेड पेअर केबल अलॉंग विथ इट्स ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्हाला ट्विस्टेड पेअर केबल जे आहे त्याचे ऍप्लिकेशन्स राईट करायचे आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला राईट करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जर क्वेश्चन बघितला आपण सर्किट स्विचिंग जो आहे तो विथ डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. नंतर पुन्हा TDM टेक्निक विथ डायग्राम.
म्हणजे ट्रान्समिशन सॉरी टाइम डिव्हिजन मॉड्युलेशन जी टेक्निक आहे ती विथ डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायची, असे 4 मार्क्सचे क्वेश्चन होते. त्यानंतर 6 मार्क्सचा जर बघितलं आपण तर तुम्हाला फायबर ऑप्टिक केबल ड्रॉ करून त्याच्यामध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि ऍप्लिकेशन असे 6 मार्क्ससाठी म्हणजे 2-2-2 असं याचे डिव्हिजन आहे. 2 मार्क्ससाठी तुम्हाला डायग्राम आहे, 2 मार्क्ससाठी कॅरेक्टरिस्टिक्स आणि 2 मार्क्ससाठी ऍप्लिकेशन, असा 6 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम जर बघितली समर 19 एक्झाम, त्याच्यामध्ये हा 20 मार्क्ससाठी विचारला होता. 4 मार्क्सच्या ठिकाणी कमी झाला आहे, थोडंसं कमी मार्क्सला समर 19ला विचारला होता. तर याच्यामध्ये पुन्हा अनगाइडेड मीडिया तुम्हाला लिस्ट करायचं आहे. त्यानंतर फायबर ऑप्टिक केबलची डायग्राम ड्रॉ करून त्याचे फंक्शन राईट करायचे. पुन्हा टीडीएम आणि एफडीएम मधला जो ऍडव्हान्टेजेस आहे सर्किट स्विचिंग मध्ये तो राईट करायचा आहे आणि त्याच्यामधला डिफरन्स, म्हणजे जर आपण बघितलं तर टीडीएम एफडीएम ह्या ज्या आपल्या टेक्निक्स आहे त्याच्यावरती स्विचिंग असेल, त्याच्यावरती गायडेड मीडिया अनगायडेड मीडिया, त्याच्यावरती असे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारलेत. त्यानंतर 6 मार्क्सचा जर विचार केला आपण क्वेश्चनचा, तर त्याच्यामध्ये सर्किट स्विचिंग वर पॅकेट स्विचिंग कसं आहे याच्यामधला तुम्हाला कोणतं सुटेबल आहे हे तुम्हाला राईट करायचं आहे. त्यानंतर 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर विंटर 19चा जर विचार केला तर 28 मार्क्ससाठी विचारला होता. बघा आपण आतापर्यंत ज्या एक्झाम बघितल्या, पहिल्या 4 एक्झाम ज्या बघितल्या, समर विंटर 23 22, त्याच्यामध्ये 24 मार्क्स, 90 मध्ये एका एक्झामला 20 मार्क्ससाठी आणि आता विंटर 19ला 28 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये बघू आपण आता क्वेश्चन कोणते कोणते आहेत. तर गायडेड आणि अनगायडेड मीडिया 2 मार्क्ससाठी पुन्हा क्वेश्चन आहे. म्हणजे गायडेड आणि अनगायडेड मीडिया जर बघितलं तुम्ही तर त्याच्यामध्ये 2 मार्क्स किंवा 4 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला गायडेड मीडिया कोणते आहेत, अनगायडेड मीडिया कोणते आहेत हे तुम्हाला महत्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा डिफरन्स आहे सिंक्रोनस आणि असिंक्रोनस कम्युनिकेशन 4 मार्क्ससाठी. एनी फोर पॉईंट्स यू कॅन राईट हिअर. देन फायबर ऑप्टिक केबल, फायबर ऑप्टिकचा पण जर क्वेश्चन बघितला तुम्ही तर भरपूर वेळेस विचारला आहे. त्या ती केबल आहेत, फायबर ऑप्टिक असेल, ट्विस्टेड असेल, ह्या ज्या केबल्स आहेत यावरती क्वेश्चन असतातच. त्यानंतर स्टेट द 2 ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस अनगाइडेड मीडिया. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस पण तुम्हाला 2 ऍडव्हान्टेजेस 2 डिसएडव्हान्टेजेस 4 मार्क्ससाठी विचारलेत. त्यानंतर मल्टिप्लेक्सिंग टेक्निक, सर्किट स्विचिंग विचारले विथ डायग्राम. आणि 6 मार्क्सचा जर आपण बघितला तर याच्यामध्ये पॅकेट स्विचिंग आणि सर्किट स्विचिंग जे आहे ते तुम्हाला दोन्ही पण विचारलं आहे. 6 मार्क्स आहे, 3 मार्क्ससाठी, याच्यामध्ये 1 मार्क हा जो आहे तो डायग्रामसाठी असणार. अशा पद्धतीने हा जो आपला युनिट आहे तर युनिट नंबर 2 ट्रान्समिशन मीडिया अँड स्विचिंग हा अशा पद्धतीने याच्यामध्ये 2 मार्क्स 4 मार्क्स आणि 6 मार्क्सचे क्वेश्चन आणि एक आपण ऍव्हरेज जर बघितलं तर 28 मार्क्स आणि 22 आणि 24 मार्क्स, तर जास्तीत जास्त 24 मार्क्सला प्रत्येक एक्झाम मध्ये हा विचारलाय. अतिशय सोप्या पद्धतीने हा युनिट आहे. तुम्ही जर व्यवस्थित केलं तर याच्यामध्ये मोजकेच जे पॉईंट आहेत याच्यामध्ये तुम्ही स्विचिंग टेक्निक्स जर केल्या, गायडेड अनगायडेड कम्युनिकेशन केलं तर पूर्ण युनिट जवळपास कव्हर होतो आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने या युनिटमध्ये मार्क्स मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व मित्रांपर्यंत हे सर्व IMP क्वेश्चन्स पोहोचतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याच्यासाठी जे लागणार ह्या क्वेश्चनसाठी जे आन्सर्स आहेत त्याच्या सर्व मॉडेल आन्सर, क्वेश्चन पेपर आणि ते सर्व याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल, तिथून तुम्ही ते सर्व डाउनलोड करू शकता. थँक्यू.